हाय फ्रेंड्स, नमस्कार. आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वेलकम माय क्रिएटिव्ह एज्युकेशन. मित्रांनो, थोडासा गॅप पडलाय. बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा या नवीन व्हिडिओच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारची माहिती समजून घेणार आहोत. ऑलरेडी आपण ह्या प्रकारची माहिती समजून घेतलेली आहे, परंतु पुन्हा एकदा तशाच प्रकारची भाग 2च्या माध्यमाने ती माहिती आपण समजून घेणार आहोत. तो भाग आहे किंवा आपण ज्या विषयाची माहिती समजून घेणार आहोत तो विषय आहे इंग्लिश प्रोनाउन्सिएशन पार्ट 2. इंग्लिश प्रोनाउन्सिएशन म्हणजेच काय, तर इंग्रजी उच्चार भाग 2 याच्या माध्यमाने आणखीन आपण सविस्तर की जी पहिल्या भागाच्या माध्यमाने जी काही माहिती राहिली असेल ती आपण डिटेल्समध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. इंग्लिश प्रोनाउन्सिएशन पार्ट 2. ओके. थोडक्यात याच्या माध्यमाने आपल्याला जी माहिती समजून घ्यायची आहे त्यामध्ये आपण जे काही वॉवेल्स असतील, कॉन्सोनंट्स असतील, त्या संदर्भात थोडक्यात आपण डिटेल्स समजून घेणार आहोत. आपण ज्या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे ती गोष्ट म्हणजेच इंग्लिश वॉवेल्स. तर थोडक्यात इंग्रजी भाषेत AEIOU हे 5 स्वर आहेत. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहेत. सर्वांनाच आपल्याला इंग्रजी जे काही 5 स्वर आहेत त्यांची डिटेल्स आपल्याला माहिती आहे. इंग्रजीमध्ये त्यांना वॉवेल्स असे म्हणतात आणि जे स्वर आहेत त्या स्वरांव्यतिरिक्त जे काही लेटर्स आहेत त्या लेटर्सना आपण काय म्हणत असतो, कॉन्सोनंट्स असे म्हणत असतो. इंग्रजीतील स्वरांचा उच्चार समजणे फार महत्त्वाचे आहे. बरोबर. आता स्वर म्हणजेच कोणते, तर AEIOU हे 5 स्वर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स म्हणजेच त्यांना आपण इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स असे आपण म्हणत असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. सेकंड आहे, इंग्रजीतील स्वरांचा उच्चार आपल्याला समजणे फार महत्त्वाचे आहे. स्वरांचे निरनिराळे उच्चार होत असतात. उच्चारांचे काही विशेष नियम आहेत. ते नियम जर आपल्याला माहिती असतील तर आपण सहजरित्या स्पेलिंगचा होणारा उच्चार सहजरित्या आपण समजून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याचं रीडिंग करू शकतो. निरनिराळे उच्चार कसे होतात त्या संदर्भात आपण जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते नियम आपण समजून घेणार आहोत. इंग्रजी मूळ अक्षरातील स्वरांचे उच्चार कसे असतात किंवा कशा पद्धतीने होत असतात ते आपण समजून घेऊ. स्वर कोणते आहेत, तर AEIOU इंग्रजीतील हे 5 स्वर आहेत. इंग्लिशमध्ये वॉवेल्स असे म्हणतात. बाकीचे लेटर्स त्यांना आपण कॉन्सोनंट्स असे म्हणत असतो. ठीक आहे. डिटेल्स आपण या आधी सुद्धा आपण समजून घेतलेले आहे. तर पहिला जो काही नियम आहे तो नियम समजून घ्या. पहिला नियम बघा, ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार. स्वरातील पहिला जो काही स्वर आहे त्यातील ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार. त्यामध्ये ए चे उच्चार कोणकोणते होत असतात, तर ॲ, आ, ऑ, ए असे ए चे उच्चार होत असतात. ए चे उच्चार पहा, ॲ, आ, ऑ, ए असे हे ए चे उच्चार आहेत. त्यातील पहिला आपण समजून घेतोय ए या स्वराचा ॲ उच्चार होणारे काही शब्द. बघा, त्या शब्दांच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत. बघा, ॲट, बघा दिसतायत ना, शब्द समजून घ्या. ॲट, त्याचबरोबर रॅट. आता या ठिकाणी आपण जर समजून घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. तसंच कॅट,
मॅट, मॅन, फॅन हे शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्या माध्यमाने आपल्याला अधिक माहिती समजायला मिळते. ॲट मध्ये ॲ, रॅ, कॅट मधील क्या, बरोबर, मॅट मधील म्या, मॅन मधील म्या आणि फॅन मधील फ्या. म्हणजे ए चे उच्चार कसे होत असतात? ॲ, रॅ, क्या, म्या, म्या, फ्या. ओके. दुसरा आहे ए या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द. ए या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द. ते शब्द पहा. पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे फार, म्हणजेच दूर. मराठी अर्थ पण आपण वाचून घेऊया. दुसरा आहे कार. आता आ उच्चार होणाऱ्या कार, CA कार म्हणजे मोटार गाडी. RARE आर आहोत. FARM फार्म, फार्म फा. या ठिकाणी आ असा उच्चार होतोय. मग FA फा असेल, CA का असेल, RAR आ असेल आणि FA फा असेल. या ठिकाणी ए चा आ उच्चार होतोय. ओके. खूप सिंपल आहे, फक्त लक्ष देऊ नये का, म्हणजेच आपल्याला सहजरित्या कळेल. तिसरा पहा. ए या स्वराचा अ उच्चार होणारे काही शब्द. आता 14 खडी जर तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये अशा अक्षरांचा वापर केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ते समजायला मिळतं. ए या स्वराचा अ उच्चार होणारे काही शब्द बघा. स्मॉल, SMALL स्मॉल, स्मॉल. बघा अर्धचंद्र आहे. स्मॉल म्हणजेच लहान. ऑल, ALL ऑल. टॉल, बॉल, वॉर, वॉल. हे जे शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला ए चा उच्चार कसा होतोय? अ होतोय. स्मॉल, ऑल, टॉल, बॉल, वॉर, वॉल. अ उच्चार होतोय. अ. ओके. शब्दांच्या माध्यमाने आपल्याला ती जी काही सखोल माहिती आहे ती प्राप्त होत असते. स्मॉल मध्ये स्मॉ, ALL मध्ये ऑल, बरोबर. TALL मध्ये टॉल, BALL मध्ये बॉल, बॉ, वॉर, वॉल. असे हे जे काही शब्दांचे प्रोनाउन्सिएशन आहे ते आपल्याला समजायला मिळतात. ओके. पुढचा पहा. ए या स्वराचा दीर्घ ए असा उच्चार होणारे काही शब्द. दीर्घ ए. केअर. बघा ए चा उच्चार कसा होतोय? यामध्ये दीर्घ ए असा उच्चार होतो. दीर्घ ए. CARE केअर म्हणजे काळजी. FARE फेअर भाडे. FACE फेस चेहरा. बघा या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती समजायला मिळते. नेम, गेट, लेक. CARE केअर, CARE केअर. आता ए चा उच्चार आपण समजून घेतोय. ए चा उच्चार कसा होतो? दीर्घ ए होतो. FA फेअर, FACE फेस, NAME नेम, GATE गेट, LAKE लेक. जो ए दिलेला आहे तो ए म्हणजेच दीर्घ ए असा उच्चार त्या लेटर्सचा या ठिकाणी होत असतो आणि त्याच्या माध्यमाने आपल्याला ती माहिती समजत असते. ठीक आहे. म्हणजेच ए या स्वराचे वेगवेगळ्या पद्धतीने ते उच्चार आपण समजून घेतलेले आहेत. ए चे ए, आ, अ, ए असे उच्चार होत असतात आणि प्रत्येक उच्चाराचे काही शब्द आपण समजून घेतलेले आहेत. थोडक्यात जो काही पुढचा आपला स्वर आहे त्या स्वराची आपण माहिती समजून घेणार आहोत लगेचच. ही माहिती आपल्याला सखोल समजावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण या ठिकाणी वाचून समजून घेतोय. बघा पुढे आणखीन आपल्याला
माहिती दिलेली आहे की ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार. एचे उच्चार आ, आ, ऑ, ए असे होतात. एच्या नंतर वाय किंवा आय असल्यास त्याचा उच्चार ए होतो, परंतु ए जरा लांब असतो. एच्या नंतर वाय किंवा आय असल्यास त्याचा उच्चार ए होतो, परंतु ए जरा लांब असतो. ते कसं बघा. WAY वे, वे मीन्स रस्ता. वे बघा, उच्चार थोडासा दीर्घ होत असतो, लांब होत असतो. पे, ब्रेन, मेन, गे, स्टे. आपण जरा जोर देतो त्या शब्दावर, बरोबर ना. म्हणजेच एच्या नंतर जर समजा वाय असेल किंवा आय आला असेल, वाय किंवा आय असल्यास त्याचा उच्चार ए होतो, परंतु दीर्घ होत असतो, लांब होत असतो. पुढचा जो काही स्वर आहे तो म्हणजेच ई. ए नंतर ई. ईचे वेगवेगळे उच्चार बघा. ईचे दोन उच्चार आहेत. ईचे दोन होणारे उच्चार ए, ई असे होतात. ई या स्वराचा रस्व ए. रस्व या ठिकाणी आता शब्द तुम्हाला दिसत असेल थोडासा या ठिकाणी टायपिंग करण्यात तो आलेला नाही शब्द, परंतु रस्व ए असा उच्चार होणारे काही शब्द आपण समजून घेतोय. व्हेन. ई कुठे आहे तर या शब्दामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये ई आलेला आहे आणि त्याचा उच्चार कसा होत असतो, ए होत असतो. व्हेन, देन, पेन, हेन, मेन, टेन, बेल, वेल. बरोबर. या ठिकाणी जो ई आलेला आहे त्या ईचा रस्व उच्चार होतो. ई आलेला आहे बघा. ए असा उच्चार होणारे हे शब्द दिलेले आहेत. WHEN मध्ये व्हेन ई आलेला आहे. देन मध्ये, पेन मध्ये ई आहे, हेन मध्ये ई आहे, मेन मध्ये ई आहे आणि टेन मध्ये ई आहे, बेल मध्ये ई आहे आणि वेल मध्ये ई आहे. उच्चार कसा होतो तर ए असा होतो. रस्व ए असा या ईचा उच्चार होतोय. व्हेन, देन, पेन, हेन, मेन, टेन, बेल, वेल. सेकंड ई पहा. ई या स्वराचा दीर्घ ई असा उच्चार होणारे काही शब्द बघा. ई या स्वराचा दीर्घ ई असा उच्चार होणारे काही शब्द. बी, बीई, बी असणे. ME बघा, जो ई दिलेला आहे त्या ईचा उच्चार दीर्घ ई असा होतोय. मी, मला. ही, तो. शी, ती. शी, ती. ईचा उच्चार कसा होतो, दीर्घ होतो. बरोबर. पहिल्या ईचा उच्चार कसा झालेला आहे, रस्व झालेला आहे, तो ए झालेला आहे. ए हा रस्व उच्चार आणि ई हा दीर्घ ई असा उच्चार दिलेल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळतोय. ठीक आहे. बी, मी, ही, शी या शब्दातील जो ई आलेला आहे त्याचा उच्चार दीर्घ झालेला आहे आणि वरील शब्दांमध्ये जो ई आलेला आहे त्या शब्दातील ईचा उच्चार हा रस्व झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढचा स्वर आहे आय. AEI क्रमाने येणारा स्वर म्हणजेच आय. आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार होत असतात. त्यामध्ये पहा, आयचे उच्चार ई, आय, ई, आय, आय असा उच्चार होत असतो. आय या स्वराचा रस्व ई असा उच्चार होणारे काही शब्द बघा. इंक, ई, ई उच्चार, इंक. बरोबर. मिल्क, मिल्क. जो आय दिलेला आहे त्याचा उच्चार कसा होतो, ई होतो. बिग, बिग उच्चार समजून घ्या. बिग, बिग, BIG, बिग, BI, बिग. बरोबर. PI, पिग, ई उच्चार होतोय. इल, ILL, इल. HILL, हील आणि शीप, लिप.
जे काही दिलेले शब्द आहेत त्या शब्दामध्ये जो काही आय लेटर्स आलेला आहे त्याचा उच्चार ई असा होतोय. ई उच्चार समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याचं प्रोनाउन्सिएशन अगदी सहजरित्या करता येईल. सेकंड पहा, आय या स्वराचा आई असा उच्चार होणारे काही शब्द पहा. उच्चार कसा? आई. बिहाइंड, बिहाइंड. आय बिहाइंड, बिहाइंड मी पाठीमागे. काइंड, काइंड. आय काइंड, काइंड. ईचा उच्चार कसा? आय उच्चार होतोय बघा. वाईफ, फाईन, लाईन, नाईन, वाईन, काईट. या ठिकाणी जो काही आय अक्षर आलेला आहे त्याचा उच्चार आई असा होत आहे आणि ही माहिती आपल्याला दिलेल्या शब्दांच्या माध्यमाने समजायला मिळते. बिहाइंड, काइंड, वाईफ, फाईन, लाईन, नाईन, वाईन, काईट. आपण जर व्यवस्थित समजून घेतलं तर लगेच आपल्याला कळणार आहे की कशा पद्धतीने दिलेल्या शब्दातील अक्षरांचा उच्चार होत आहे. पुढे पहा, आयचे उच्चार. त्यातील आपण जो काही तिसरा उच्चार आहे तो समजून घेतोय. आय या स्वराचा आई असा उच्चार होणारे काही शब्द. आय मी. फायर, फायर, फायर. FIRE आय उच्चार होतोय बरोबर आयचा. वायर, WIRE वायर. आणि नंतर मायर, मायर मीन्स चिखल. हे जे काही उच्चार आहेत, आय जो काही लेटर्स आलेला आहे या शब्दांमध्ये त्याचा उच्चार कसा होतो तर आय असा होतो. कसा होतो? आय. ओके. काही नियम आहेत त्यातील चौथा, ओ या स्वराचे वेगवेगळे उच्चार. AEIO क्रमाने येणारा स्वर म्हणजेच ओ. ओचे उच्चार कसे होतात तर ओ, अ, यू. पहा, ओचे उच्चार ओ, अ, उ, अ असे उच्चार होतात. त्यातील पहिला, ओ या स्वराचा दीर्घ ओ असा उच्चार होणारे काही शब्द. त्यातील पहिला गोल्ड, GOLD, गोल्ड. ओचा उच्चार गो, गोल्ड. ओ, ओल्ड बरोबर. होप, होप, HO होप. RO रोप. NO नो. GO गो. OPEN ओप. जोक, पोस्ट. POST पोस्ट. आणि MOST मोस्ट. म्हणजेच या शब्दांमध्ये जो ओ अक्षर आलेला आहे त्याचा दीर्घ ओ असा उच्चार होतो. जसं की गोल्ड, ओल्ड, होप, रोप बरोबर. हे आपल्याला सहजरित्या कळतं. त्यात नो, गो, ओपन, जोक, पोस्ट, मोस्ट. म्हणजेच या शब्दांमध्ये जो ओ अक्षर आलेला आहे त्या अक्षराचा उच्चार कसा होतोय? दीर्घ ओ असा होतोय. सेकंड प्रोनाउन्सिएशन पहा. ओ चे होणारे उच्चार. त्यात जर समजा शब्दात ओच्या पुढे डब्ल्यू आलेला असेल, ज्या शब्दात ओ पुढे डब्ल्यू येतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो पहा, LOW जर असा शब्द आलेला असेल तर लो उच्चार होत असतो. SOW असेल तर सो होत असतो. CROW असेल तर क्रो होत असतो. ROW असेल तर रो होत असतो. त्याचबरोबर शो आणि बो. सेकंड पहा, ओ स्वराचा रस्व अ असा उच्चार होणारे काही शब्द. पहा, शब्द दिलेले आहेत. ओ या स्वराचा रस्व अ होणारे उच्चार होणारे काही शब्द आपण समजून घेतोय. त्यासाठी शब्द दिलेले आहेत आपल्याला. BOX बॉक्स. BO बॉक बरोबर. FO फॉक, फॉक्स. OX ऑक्स. DO डॉग बरोबर ना.
DOG डॉग, त्यात DO डॉग, HO हॉ, DO डॉट, POT पॉट, NOT नॉट, TOP टॉप, SPOT स्पॉट आणि SOFT सॉफ्ट. म्हणजेच काय की त्या अक्षरानंतर ओ आलेला आहे, त्याचा उच्चार आपण या ठिकाणी समजून घेतो. ओ चा उच्चार बॉक्स, FO मध्ये फॉक, OX मध्ये ऑक, DO मध्ये डॉग, HO मध्ये हॉ, DO मध्ये डॉ, PO मध्ये पॉ आणि NO मध्ये नॉ, TO मध्ये टॉ. त्याचबरोबर पुढील जो काही नियम आहे तो पहा. डबल ओ स्वराचा रस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द. डबल ओ पहा, डबल ओ जर आलेला असेल तर रस्व उ उच्चार होत असतो. आपण उकार पाहतोय पहा, पहिला उकार असा उच्चार त्याचा होत असतो. हुक, कुक, बुक, टूक, गुड, वूड, लुक, फूट हे जे शब्द आहे त्या शब्दांच्या माध्यमाने आपल्याला डबल ओ जे काही दिलेले आहे त्याचा उच्चार कसा होतो तर उ असा होत आहे असं आपल्याला समजायला या शब्दांच्या मदतीने सहजरित्या समजायला मिळू शकतं. ठीक आहे. डबल ओ म्हणजेच पहिला उकार थोडक्यात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा पहा, डबल ओ स्वराचा दीर्घ उ असा उच्चार होणारे काही शब्द म्हणजेच दुसरा उकार. आपण बाराखडीनुसार जर विचार केला, पहिला उकार आणि दुसरा उकार आपल्याला माहितीच आहेत. MOO मून, बरोबर. NOO नून, ROO रूम, LOO लूप, डू, झू, कूल, फूल हे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये डबल ओ आलेले आहेत आणि त्याचा उच्चार कसा होत असतो तर दीर्घ उ असा उच्चार होत आहे. जसं की मून, नून यामध्ये डबल ओ चा उच्चार कसा होतो तर दीर्घ उ असा होतोय. बरोबर. पुढचा पहा, ओ स्वराचा रस्व अ असा उच्चार होणारे काही शब्द. त्यातील कम, सन यामध्ये ओ आलेला आहे. रस्व अ म्हणजे कम, सन. बरोबर. सहजरित्या आपल्याला हे शब्द कळू शकतात. फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेटली ते ऐकणं समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा पहा, पाचवा आहे यू या स्वराचे वेगवेगळे उच्चार. यूचे उच्चार कसे होतात तर अ, उ आणि यू असे उच्चार होतात. त्यातील पहिला यू या स्वराचा अ उच्चार होणारे काही शब्द. अप वर, UP अप, CUP CU कप, बरोबर. HUT हट, BUT बट, DUST डस्ट, MUST मस्ट, MUD मड, CURD कर्ड, SUN सन, FUN फन. म्हणजे यूचा उच्चार कसा होतो तर अ असा होतो. अप, कप, हट, बट, डस्ट, मस्ट, मड, कर्ड, सन, फन. सेकंड पहा, यू स्वराचा रस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द. त्यात पहा, बुल, BULL, पूल, रस्व, पुश आणि बुश. म्हणजे यू जो आलेला आहे त्या यूचा उच्चार कसा होतो रस्व होतोय, उ असा होतो. बुल रस्व उच्चार, पूल रस्व, पुश रस्व. रस्व आणि दीर्घ यामध्ये हा जो आपल्याला दिसतोय पहिला त्याला आपण रस्व उकार म्हणतोय. ठीक आहे. तो उच्चार या ठिकाणी होत आहे आणि दुसरा जो आहे तो दीर्घ आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, यू स्वराचा यू असा उच्चार होणारे काही शब्द. शुअर बघा,
एस यू शुअर, स्वराचा यू उच्चार होणार शुअर, क्युअर, ड्युटी, ड्युरेबल. आता या शब्दांमध्ये जो यू लेटर्स आलेला आहे त्याचा उच्चार कसा होतोय तर यू असा होतोय. शुअर, शुअर, क्युअर, बरोबर, यू उच्चार होतोय. ड्युटी यू उच्चार होतोय. ड्युरेबल यू उच्चार होतोय. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा, ए आय या जोड स्वराचे वेगवेगळे होणारे उच्चार. ए आय या जोड स्वराचा ए अ असा उच्चार होणारे काही शब्द. खूप सिंपल आहेत, फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेटली समजून घेणं गरजेचं आहे. बघा, ए आय उच्चार कसा होतोय एअर होतो. ए अ, CHAIR पहा, CHAI, ए आय चेअर, चेअर खुर्ची, बरोबर. एअर, बघा या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्याचा उच्चार ए आय या जोड स्वराचा उच्चार जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर तो कसा होतो ए अ असा होतो. त्यात पहा, CHAIR ए आय चेअर, ओके, एअर असा उच्चार होतोय. ए आय एअर यात ऑलरेडी दिलेलाच आहे एअर. नंतर PAIR ए आय पेअर, HAIR ए आय हेअर, स्टेअर आणि फेअर, फेअर. उच्चार समजून घ्या. प्रोनाउन्सिएशन जर आपल्याला एकदा कळलं तर आपण सहजरित्या शब्दांचं वाचन करू शकतो. पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला शब्द वाचायचे असतील तर आपल्याला त्या शब्दांचा त्या लेटरचा प्रोनाउन्सिएशन येणं गरजेचं आहे. ते जर येत नसेल तर उपयोग नाही. आपण शब्दांचा प्रोनाउन्सिएशन चुकीचं करू शकतो. पुढचा पहा, ए आय या जोड स्वराचा दीर्घ ए असा उच्चार होणारे काही शब्द. ए आय असेल तर त्याचा उच्चार कसा होत असतो ए होत असतो. दीर्घ ए असा उच्चार होत असतो. त्यासाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. TRAIN ट्रेन, ब्रेन, ड्रेन, ग्रेन, रेन, चेन. प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी ए आय देण्यात आलेले आहेत, परंतु याचा उच्चार कसा होतो तर दीर्घ ए असा होतो. ट्रेन, बरोबर. ब्रेन, ड्रेन, ग्रेन, रेन असे दीर्घ ए असा उच्चार होत आहे. पुढचा पहा, ई ए या जोड स्वराचे वेगवेगळे उच्चार. ई ए जोड स्वर आलेले असतील तर त्यामध्ये त्या शब्दातील त्या अक्षरांचा उच्चार कसा होत असतो ई अ असा होत असतो. ई ए या जोड स्वराचे उच्चार कसे होतात त्यातील पहिला आहे ई अ. आता ई अ उच्चार कसा होत असतो त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. त्या एक्झाम्पलच्या माध्यमाने आपण समजून घेणार आहोत. नियर, नियर, ई ए नियर. डिअर, DEAR डिअर. क्लिअर आणि पुढे इयर. नंतर इयर म्हणजेच वर्ष, YEAR इयर म्हणजे वर्ष आणि EAR इयर कान. फिअर, फिअर म्हणजे भीती. EAR ह्याचा उच्चार कसा होतो तर ई अ असा उच्चार होतोय. नियर, बघा इयर, नियर, डिअर, क्लिअर, इयर, इयर अँड फिअर. इय असा उच्चार होतोय. कळतंय ना? दुर्लक्ष करू नका, हे समजून घ्या, म्हणजेच आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी अवगत होतील. ठीक आहे, इग्नोर करू नका. वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या जातात की कुठलीही माहिती असेल ती संपूर्ण समजून घ्या. पुढचा पहा, ई ए या जोड स्वराचा दीर्घ ई असा उच्चार होणारे काही शब्द. ई एच परंतु उच्चार कसा दीर्घ ई. हीट, ई ए हीट, ई ए ईस्ट, ई ए लीफ, ई ए पीक, ई ए बीम आणि ई ए
स्ट्रीम. प्रत्येक शब्दामध्ये आलेले जे काही लेटर्स आहेत ई ए याचा उच्चार कसा होतो? दीर्घ ई असा होतो. प्रत्येक शब्द जर तुम्ही पाहिलात वाचलात तर लगेच लक्षात येईल की आपल्याला त्या शब्दांमध्ये दिलेले जे काही लेटर्स आहेत ई ए त्याचा प्रोनाउन्सिएशन त्याचे उच्चार आपल्याला कळू शकतील. हीट, ईस्ट, लीप, पीक, बीम, स्ट्रीम हे शब्द आहेत. या शब्दांच्या मदतीने आपल्याला त्या अक्षरांचा उच्चार दीर्घ ई असा होत आहे हे कळतं आपल्याला. पुढे पहा, डबल ई या जोड स्वराचे वेगवेगळे उच्चार. डबल ई, ई ई बघा, या जोड स्वरांचा दीर्घ ई असा उच्चार होणारे काही शब्द. टी आर डबल ई, ट्री, बी डबल ई बी, थ्री, फ्री, पीप, स्लीप, हिल, पिल, डिप, वीक. डबल ई उच्चार कसा होतोय? दीर्घ ई होतोय. ट्री मध्ये डबल ई आहे, बी मध्ये डबल ई आहे, थ्री मध्ये डबल ई आहे, फ्री मध्ये डबल ई आहे. प्रत्येक शब्दामध्ये जे काही डबल ई आलेले आहे त्या डबल ईचा उच्चार दीर्घ ई असा होत आहे हे आपल्याला या शब्दांच्या मदतीने लक्षात येतं. ओके. पुढे आहे ओ यू या जोड स्वराचा आऊ किंवा औ असा उच्चार होणारे काही शब्द. बघा, ओ यू, ओ यू या जोड स्वराचा आऊ किंवा औ असा उच्चार होणारे काही शब्द दिलेले आहेत. ओ यू, साऊंड, साऊंड बरोबर. राऊंड, ग्राउंड, माउंड, साऊथ, माउथ बरोबर. प्राऊड, हाऊंड, त्याचबरोबर अवर. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय अवर आणि अवर. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला ते लेटर्स दिलेले आहेत. ओ यू याचा उच्चार कसा होत आहे? आऊ आणि औ असे उच्चार होत आहेत. दिलेले शब्द जर आपण लक्षपूर्वक ऐकलेत किंवा वाचलेत तर आपल्याला त्या शब्दातील जे काही लेटर्स दिलेले आहेत त्या लेटर्सचा उच्चार आपल्याला लगेच कळू शकेल. म्हणजेच ती माहिती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मिळू शकते. ओ यू या जोड स्वराचा उच्चार खालील आपण शब्दांच्या मदतीने समजून घेतलेलं आहे. आता पुढचा जो काही टॉपिक आहे तो समजून घ्या. त्यात ओ डब्ल्यू या जोड अक्षरांचा उच्चार. ओ डब्ल्यू या जोड अक्षरांचा उच्चार कसा होतो? तर आऊ असा उच्चार होणारे काही शब्द. त्यात पहा, काऊ, नाऊ, हाऊ, बाऊ, डाऊन, क्लाऊन, क्राऊन, क्राऊड. ओके. पुढे पहा, ओ वाय या जोड अक्षरांचा उच्चार. ऑय, बॉय, जॉय, टॉय. अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेतलेली आहे. जर समजा आपल्याला ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करा. ओके. त्याचबरोबर उपयुक्त माहिती वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती समजून घेण्यासाठी जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्वांना माहिती मिळू शकेल.